छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शंभूराजांच्या काळामध्ये एससी एसटी वर्गातील मावळ्यांना स्वराज्यासाठी जी कामे दिली जायची ती कामे ही मावळे जबाबदारीने पार पाडायची. एससी वर्गातील महार समाजाला पहारेकरांचे काम असायचे. शंभूराजांच्या काळानंतर पेशवाई आले आणि सुरुवातीच्या काळामध्ये सर्व काही ठीक होतं, पण नंतरच्या काळामध्ये एससी एसटी समाजातील लोकांवर एवढे अत्याचार झाले की अक्षरशः त्यांना चप्पल घालण्याची परमिशन नव्हती. अक्षरशः त्यांच्या पायाचे वण उमटू नये म्हणून त्यांच्या पाठीला खराटा बांधण्यात यावा, जेणेकरून ते वण पुसले जावे आणि त्यांच्या गळ्यात मडकं बांधण्यात यायचं, कारण की जमिनीवर थुंकायचं नाही, जे काही थुंकायचं असेल ते मडक्यात थुंकायचं. अशी ही मानव जातीला कलंक असणारी परिस्थिती तसेच जिवंतपणी नरक अशी ही एससी एसटी समाजातील लोकांची पेशवाईच्या काळात मध्ये झाली होती. पेशवाईने जेव्हा इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारले त्यावेळी इंग्रजांनी या अन्याय अत्याचार सहन करणाऱ्यांपैकी 500 महारांना तसेच इतर समाजातील लोकांची त्यांनी सैन्यात भरती करून घेतली आणि पेशव्यांविरुद्ध युद्धाची तयारी चालू केली. आपल्या लोकांना हे काही पटले नाही. आपले लोक पेशव्यांकडे गेले आणि त्यांच्यापैकी सिद्धनाथ महार पेशव्यांशी बोलले की आम्हाला इंग्रजांसोबत लढायची इच्छा नाही, आम्ही आपल्या सोबतच लढणार आहोत, परंतु त्याच्या बदल्यात आम्हाला आमचा मान सन्मान परत पाहिजे. आमच्यावर जे काही अन्याय अत्याचार केले जातात ते अन्याय अत्याचार होणार नाही याचा आम्हाला शब्द तुमच्याकडनं पाहिजे. परंतु पेशवा भयंकर चिडतात आणि त्यांचे उत्तर तुम्ही आदर्श शिंदेच्या आवाजातच ऐका. तुच्छ ही जात आहे तुमची अति शूद्रांची, आज का धरता तुम्ही आमच्याकडे मानाची, असला शूर तुम्ही उच्च जात ही आमची, श्वाना परी होत नाही बरोबरी तुमची. मजबुरीने आपल्या लोकांना इंग्रजांसोबत राहून लढावे लागले. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमधील जरी असली हा लढाईचा एक भाग आहे, परंतु ही लढाई एससी एसटी समाजातील वर्षानुवर्ष अन्याय अत्याचार सहन केलेल्या लोकांसाठी ही लढाई अन्यायाविरुद्धची लढाई होती. ही अन्यायाविरुद्ध मात करण्याची लढाई होती. या लढाईनंतर पेशवाई कायमची संपली आणि एससी एसटी समाजातील लोकांवर हळूहळू अन्याय अत्याचार कमी कमी होत गेले. काही लोकांचे असे कमेंट आहेत की तिथे एससी एसटी आणि विशेषतः महार समाजातील लोक सोडले तर इतर समाजातील लोक तिथं 1 जानेवारीला येत नाही. तर त्यामागचे कारण असे आहे की इतर समाजांपैकी एससी एसटी आणि विशेषतः महार समाजावर एवढे अन्याय अत्याचार झाले की ही लढाई इतर समाजांसाठी फक्त एक लढाई होती, परंतु एससी एसटी आणि महार समाजासाठी ही लढाई एक अन्यायाविरुद्धची लढाई होती. अन्यायावर मात केलेली लढाई होती आणि अन्यायाच्या विरुद्ध एक जिंकलेली लढाई होती. म्हणून 1 जानेवारीला एससी एसटी समाजातील विशेषतः महार समाजातील लोक मोठ्या प्रमाणात शूरवीरांना तसेच विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगावला येतात. जय शिवराय, जय भीम, जय भीमा कोरेगाव.